हिंदू धर्मामध्ये श्रावण मास हा एक पवित्र मास असतो आणि संपूर्ण हिंदुस्थानमध्ये काशी हे शंकराचं पवित्र स्थान आहे. गंगाजल हे पवित्र जल आहे. या हिंदूंच्या भावना आहेत. या भावनेचा आदर करून गेले अनेक वर्ष तीर्थक्षेत्र काशी येथून गंगाजल आणून त्या संपूर्ण चांदिवलीमध्ये सर्व भक्तांना एकत्र करून प्रत्येक मंदिरामध्ये, शंकर मंदिरामध्ये जलाभिषेक केला जातो आणि त्याच माध्यमातून एक कावड यात्रा आयोजित केली जाते. आज या ठिकाणी सर्व भाविकांना, हजारो भाविक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. त्यांची श्रद्धा, त्यांची भक्ती, त्यांची भगवी ताकद, सनातन धर्माचा भगवा ध्वज लावून भगवान शंकराच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी, आपली भक्ती शंकराच्या चरणावरती ठेवण्यासाठी भाविक या ठिकाणी एकत्र झालेले आहेत. प्रांतिक वाद राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय, भाषिक वाद पाहायला मिळतोय आणि दुसरीकडे शिवसेना उत्तर भारतीयांना घेऊन कावड यात्रा काढते म्हणून देखील टीका होते. कसं पाहता याकडे? टीका कोण करतंय याची पर्वा नाही आहे. आम्ही सनातन धर्माचा भगवा ध्वज घेतलेला आहे. आम्ही हिंदुत्वाचा जागर आणि हिंदुत्वाचा प्रसार करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये पवित्र जल आणून प्रत्येक शंकर मंदिरामध्ये सर्व भाविकांना, सर्व हिंदू समाजातील लोकांना एकत्र घेऊन एक सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन या ठिकाणी सर्वांच्या भावना भगवान शंकराच्या चरणावरती ठेवण्यासाठी या ठिकाणी भक्तीने, शक्तीने एक भगवी ताकद घेऊन या ठिकाणी भाविक येत असतात. भगवी ताकद म्हणताय मग, पण उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा असल्यामुळेच या कावड यात्रा काढल्या जातात असा देखील आरोप होतो. कोण आरोप करतंय त्यांना कावीळ झालेले असेल, परंतु आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये, आमच्या हृदयामधून भगवान शंकराची पूजा, श्रावण मास हा पवित्र मास आहे. आमच्या हृदयामध्ये भगवान प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण आणि सनातन धर्माचा भगवा ध्वज ही आमची श्रद्धा आहे, ही आमची भक्ती आहे. आणि या सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन, प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण घेऊन ही भगवी ताकद भगवान शंकराच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी आलेले आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.